ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 35वा. अनहंकार. ओव्या आहेत 524 ते 534. ज्ञानदेव अनहंकार या ज्ञानलक्षणाचं स्पष्टीकरण करत आहेत. आणि सचाडाची परी इष्टापुरते करी, परी केले पण शरीरी वसो नेदी. आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापुरतं कर्मे करतो, परंतु केल्याचा पुंज शरीरात राहू देत नाही. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके, तया माझी काही न ठके आचरता. वर्णाश्रम धर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करत असता त्यात काहीही राहत नाही. परी हे मिया केले की हे माझेनी सिद्धी गेले, ऐसे नाही ठेविले वासने माझी. परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमध्ये ठेवला नाही. जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे, की निरभिमान उदयजने सूर्याचे जैसे. ज्याप्रमाणे अहंकारा वाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे जसे निरभिमान असते. का श्रुती स्वभावता बोले, गंगा काजे वीण चाले, तैसे अवष्टंभ ही न भले वर्तने जयाचे. अथवा वेद जसे स्वभावतः बोलतात, अथवा गंगा नदी जशी हेतू वाचून वाहते, त्याप्रमाणे अहंकारा वाचून ज्याचे चांगले वागणे असते. ऋतुकाळी तरी फळती, परी फळलो हे नेणती, तया वृक्षांची ऐसी वृत्ती कर्मी सदा. वृक्षास तर योग्य ऋतुकाळात फळे येतात, परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाही. त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मामध्ये त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहमी असते. एवं मनी कर्मी बोली, जेथ अहंकारा उखी जाहली, एका वळीची काढली दोरी जैसी. याप्रमाणे जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते. संबंधे वीण जैसी, अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. ज्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्यांची कर्मे, त्या कर्मांच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्याशिवाय ती कर्मे असतात. मद्यपा अंगीचे वस्त्र, का लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे. मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते, किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे ते चित्रास भान नसते, अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्या बैलाला जाणीव नसते. तया पाडे देही, जया मी आहे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव. त्याप्रमाणे ज्याला आपण देहामध्ये आहो अशी आठवण नसते, त्याच्या या स्थितीला निरहंकारता हे नाव आहे असे समज. हे संपूर्ण जेथ दिसे तेथेची ज्ञान असे, इये विषयी अनारिसे बोलो नये. ही निरहंकारता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये. अनहंकार या लक्षणाचं स्पष्टीकरण ज्ञानदेवाने कर्मयोगाला अनुसरूनच केलेलं आहे. मनुष्य कर्म करतो, पण ते कर्म मी केले असा अहंकार धरतो आणि त्या कर्माचं फळ आपल्याला मिळावं अशी त्याला आसक्तीही असते. किंबहुना कर्मफळ मिळावे म्हणूनच तो कर्म करीत असतो. पण ज्ञानी मनुष्याकडे अहंकार नसतो. याचा अर्थ तो सर्व काही सोडून देऊन स्वस्थ बसलेला असतो असं नव्हे. तर ज्ञानदेव स्पष्ट करतात की तो कर्म करतो, पण केले पण शरीरी वसो नेदी. ते कर्म मी केले असा अहंकार तो मनात राहू देत नाही. तो कोणकोणती कर्मे करतो? ज्ञानदेव सांगतात की तो वर्णाश्रम धर्माला अनुसरून नित्य वा नैमित्तिक कर्मे करतो, अथवा सचाडापरी म्हणजे अगदी सकाम पुरुषाप्रमाणे तो इष्टापुरतं कर्मेही करतो, पण ती कर्मे आचरत असताना त्यात अहंभाव ठेवत नाही. कर्मात अहंभाव ठेवणे म्हणजे हे कर्म मी केले आहे, किंबहुना हे कर्म मी केले म्हणून ते पूर्ततेस गेले अशी भावना त्याची नसते. त्याची निरहंकारिता ज्ञानदेव विविध दृष्टांतांनी स्पष्ट करतात. वायू अहंकारा वाचून सर्वत्र वाहतो.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वायू तेथे जातो हे वैज्ञानिक कारण सगळ्यांना माहीतच आहे. जिथला दाब कमी झाला असेल तिथला दाब तो भरून काढतो, पण त्याचे वाहने कर्म करणे हे निरभिमान असते. सूर्याचं उगवणं निरहंकारपणे असतं. आपण उगवून जगताला प्रकाश द्यायचा आहे असा भाव त्याच्या मनात नसतो. आपलं काम तो निरलसपणे करत असतो. वेदांचं काम आहे सांगणे, ते आपले काम निरभिमानपणे करत असतात. गंगा हिमालयात उगम पावली की समुद्रापर्यंतचा मार्ग आक्रमित जाते. वाटेत येणाऱ्या सर्व प्राणीमात्रांची तहान भागवणे, प्राणीमात्रांचं जीवन नीट चालण्यासाठी जमीन सुपीक बनवणे वगैरे कामेही ती करीत असते. पण मी हे करत आहे म्हणून प्राणीमात्र जगू शकतात असा आततायी अहंकार तिच्या ठिकाणी नसतो. ऋतुकाली वृक्ष फळांनी भरून जातो, पण आपल्यावर किती फळधारणा झाली आहे, आपल्यामुळे किती प्राणीमात्रांची राहण्याची खाण्याची सोय झालेली आहे याची मोजदाद त्याच्याकडे नसते. वारा, सूर्य, वेद, गंगा, वृक्ष जसा आपलं काम निर्लसपणे निरभिमानपणे करतात, तसा ज्ञानी मनुष्य आपल्या वाट्याला आलेली नित्यनैमित्तिक कर्मे अथवा इष्टापूर्त कर्मे निरभिमानपणे करत असतो. तो कसा अनासक्त असतो हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव आणखी काही दृष्टांत देतात. आकाशात ढग येतात जातात, पण ते काही आकाशाला चिकटत नाहीत, त्याला धरून बसत नाहीत. त्याप्रमाणे कर्माच्या ठिकाणी ज्ञानी अनासक्त असतो. मद्यपान केलेल्या मनुष्यास आपल्या कपड्यांची शुद्ध नसते. आपल्या अंगावर कपडे आहेत का नाहीत, असले तर ते स्वच्छ आहेत का मळलेले आहेत, कोणतेही भान त्याला नसतं. तसंच ज्ञानी मनुष्याला आपण कर्म कोणते करत आहोत, कशासाठी करत आहोत, ते केल्याने कोणाचं चांगलं होणार आहे, त्याचा चांगुलपणा आपल्याला मिळणार आहे का नाही याचे कोणतेही भान नसतं. प्राप्त कर्म तो आपले कर्तव्य आहे या भावनेने करत असतो. किंवा एखाद्या योद्ध्याचे चित्र काढलेले असावे, त्याच्या हातात नानाविध शस्त्रे दाखवली अथवा न दाखवली तरी त्या योद्ध्यास त्याचं काहीही नसतं. तो योद्धा चित्रातीलच असतो. अशी ज्ञानी मनुष्याची सुद्धा चित्ररूप अवस्था असते. जणू काही परमेश्वराने त्याच्या रूपाने ज्ञानी मनुष्याचे चित्रच रेखाटलेले. त्यामुळे त्याच्या मनात ना काम ना अहंकार. किंवा बैलाच्या पाठीवर दिलेलं ओझं कसलं आहे हे तो जाणत नाही. ते शास्त्रातील पोथ्यांचे असू दे अथवा नांगरायचे जू असू दे, भार वाहणे एवढेच त्याचं काम, ते तो निर्लसपणे करतो. असाच ज्ञानी मनुष्य निरहंकारी असतो. तो नित्य परब्रह्म स्वरूप असल्यामुळं आपण देहात आहोत याचीच त्याला आठवण नसते. त्यामुळे साहजिकच हातून घडणाऱ्या कर्मांचं भान म्हणजे अहंकार अथवा आसक्ती काहीच नसते. ज्ञानदेवांनी या दोन प्रकारच्या दृष्टांतांमधून ज्ञानी मनुष्याला कर्माविषयीचा अहंकार व आसक्ती कशी नसते ते स्पष्ट केलं आहे. त्यासाठी आणखी एक नितांत सुंदर दृष्टांत आला आहे, तो एकपदरी माळेचा. एका सूत्रात मोती गुंफलेले असतात, त्यामुळे ते एकत्र बांधलेल्या अवस्थेत राहतात. पण सूत्र काढून घेतले की ते मोती गळून पडतात. ते सूत्र जसं सहज निघून जावं त्याप्रमाणे त्याच्या एवं मनी कर्मी बोली जेथ अहंकारा उखी जाहली. मनातून, कर्मातून किंवा वाचेतून अहंकार सहज निघून जातो. अहंकार आधी मनात असतो म्हणून तो कर्मात शिरतो आणि नंतर वाचेतून डोकावतो. या तीनही आश्रयस्थानातून अहंकाराची हकालपट्टी होते. अशा प्रकारे अहंकाराशी संबंध ज्याचा निश्चयश सुटून जातो तो खरा ज्ञानी मनुष्य आहे असं समजण्यास हरकत नाही. पुढे ज्ञानदेव ज्ञानी मनुष्य जन्म, मृत्यू, म्हातारपण, व्याधी याविषयी कसा जागरूक असतो त्याचे वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.